लाडक्या बहिणींनो, तुम्हीच बघा, तुमच्या समोर आहे सर्व काही. हे बघा, येथे काय म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आणि काही बहिणींना एकत्र हप्ते येणे सुरू पण झाले. 3,000 रुपये, फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये वाटप सुरू झाले. आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आज खुश, कारण फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्र 1,500 3,000 रुपये वाटप सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. तसेच लाडक्या बहिणींनो बघा, 2,84,600 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे, जी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. काही नाही, छोटासा व्हिडिओ, जास्त लांब व्हिडिओ नाही, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. मी जी काही माहिती तुम्हाला सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये माझ्या सर्व बहिणींना समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती सांगत असतो. आपल्या गावरान भाषेमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे एवढ्या बहिणी व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून हात जोडून धन्यवाद बहिणींनो. असेच रोज व्हिडिओ बघत राहा, नवनवीन अपडेट तुम्हाला मी सांगत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला, आता किती बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे वाटप सुरुवात झाली त्याबद्दल अपडेट पहा. आता तुम्हाला डायरेक्टली मी मेन मुद्द्याची माहिती देतो. हे पहा लाडक्या बहिणींनो, तुमच्या समोर आहे सर्व काही. काय म्हटलेलं आहे ते पहा. हे बघा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली या योजनेचे लाभार्थी अर्थात राज्यातील लाडक्या बहिणी सध्या चिंतेत दिसत आहे. भरपूर बहिणी चिंतेत आहे लाडकी बहीण योजनेच्या. आता काही बहिणी का चिंतेत आहेत, कशामुळे चिंतेत आहेत ते देखील सांगतो, आणि काही बहिणी खुश आहेत ते देखील सांगतो. हे पहा, मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नाही. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता बघा, तर पहिला आठवडा उलटून गेला मार्च महिन्याचा, तरी हप्ता अजून खात्यामध्ये जमा झाला नाही. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होते, चिंता करत होते. परंतु आता अपडेट अशी आलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये वाटप. आणि किती बहिणींना आले, काही बहिणींना हप्ता आला का, तर त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पुढे. त्याबद्दल पण माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त टेन्शन घेऊ नका. हे बघा, फेब्रुवारीचा हप्ता का रखडला, तर सामान्यतः या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात जमा करण्याची पद्धत राहिली आहे. मात्र फेब्रुवारी महिना संपून मार्चचे 10 दिवस उलटले तरी बँक खात्यात क्रेडिटचा मेसेज न आल्याने महिलांमध्ये गोंधळ आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक पडताळणी आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेमुळे हा विलंब होत असावा अशी शक्यता आहे. हे बघा, जे काही वितरण आहे त्यामुळे आणि तांत्रिक पडताळणी यामुळे जे काही आहे त्यामुळे निधी वितरण आणि तांत्रिक पडताळणीमुळे विलंब होत असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शासनाकडून अद्याप हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. बघा, तसेच शासनाकडून या संदर्भात जे काही अधिकृत JR आहे तो अजून आले नाही, त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता लागलेली आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होईल म्हणून. आणि बघा, आता जी अपडेट आलेली आहे ती अपडेट फारच महत्त्वाची आहे. पहा ती अपडेट आता. तर ही पहा ती अपडेट. 3,000 रुपये एकाच वेळी मिळण्याची शक्यता तुमच्या समोर आहे बहिणींनो. हे पहा, काय म्हटलेलं आहे की 3,000 रुपये एकाच वेळी मिळण्याची शक्यता. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित देण्यासंदर्भात सध्या मंत्रालयीन स्तरावर एक मोठी चर्चा सुरू आहे बघा, मंत्रालयीन स्तरावर. आणि त्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे की 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यापूर्वीही काही तांत्रिक कारणांमुळे हप्ते रखडले असताना सरकारने 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले होते. यावेळी हाच पॅटर्न जो आहे तो राबवला गेला, तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात. असे झाल्यास गुढीपाडव्याच्या तोंडावर राज्यातील बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बघा,
तर बघा, गुढीपाडवाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना डायरेक्ट 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होऊ शकते असं बोललं जात आहे. अजून लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता जमा झालेला नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. आता 2 महिन्याचे बोलले जात आहे की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील. परंतु आता त्याबद्दल अधिकृत माहिती येऊ द्या. परंतु चर्चा आणि मीटिंग चालू आहेत, त्यामध्ये असं बोललं जात आहे की 3,000 रुपये मिळेल. सूत्रांकडून माहिती मिळत आहे की 3,000 रुपये मिळेल. परंतु अधिकृत GR आल्यावर ते कन्फर्म होईल अजून. ओके. परंतु 100% गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत. त्या संदर्भात चर्चा आणि सूत्रांकडून माहिती मिळत आहे. अधिकृत माहिती नसली तरी पण अपडेट भरपूर येत आहेत या संदर्भात. आता महत्त्वाचे अपडेट बघा. KYC अपडेट नसेल तर पैसे अडकणार. आता तुमची KYC जरी झालेली नसेल किंवा तुमची KYC मध्ये तांत्रिक त्रुटी असतील तर बघा काय त्याबद्दल माहिती आहे. हप्ता वितरणात होणाऱ्या विलंबाचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे KYCतील त्रुटी आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांची आधार लिंक किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नाही त्यांचे पैसे तांत्रिक कारणास्तव अडकू शकतात. ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी होत्या त्यांना त्या दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आपला हप्ता वेळेत हवा असेल तर बँक खात्याशी आधार जोडणे किंवा KYC हे बघा एकदा तपासून घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला KYC पण बघून घेणं गरजेचं आहे बहिणींनो. तुमची बँक खात्याची आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जुडलेलं आहे का ते पण बघा. आणि महत्त्वाचं तुमचं जे काही KYC आहे त्यामध्ये तांत्रिक अडचण आली असेल किंवा जे काही महत्त्वाचं तुमचं KYCची दुरुस्तीचं तारीख देण्यात आलं 31 मार्च, तर त्या अगोदरच तुम्ही ते दुरुस्ती करून घ्या. पुढे बघा, शासनाकडून स्पष्टतेची प्रतीक्षा. आता योजनेच्या सुरुवातीला मिळणारा प्रतिसाद आणि वेळेवर मिळणारे हप्ते यामुळे या योजनेने मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र आताच्या विलंबाने आर्थिक आणि लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. आम्ही दर महिन्याला या पैशांची वाट पाहतो. आता मार्च महिना सुरू झाला तरी फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत. सरकारने लवकर स्पष्टता द्यावी अशी मागणी लाभार्थी महिला करत आहेत. आणि हे बघा, आगामी सण उत्सव आणि घरगुती गरजा लक्षात घेता सरकार मार्चच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. आता सरकार केवळ 1,500 रुपये सोडणार की 3,000 रुपये डबल धमाका करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सरकार डबल धमाका करेल तर 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. जरी 20वा हप्ताच मिळेल तर मग 1,500 रुपये मिळेल. परंतु याबद्दल सरकार स्पष्ट करायला पाहिजे लवकरात लवकर. ओके. पुढे बघा, आता मी तुम्हाला बोललो तो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मी तुम्हाला माहिती देतच आहे. परंतु मी तुम्हाला बोललो तो 3,000 रुपये संदर्भात तर अपडेट मिळेलच. तसेच 2,84,600 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला मिळेल. चला ती अपडेट जाणून घेऊया. हे पहा, इथेच ती अपडेट आहे. चांदीचा दर GST सह 2,84,600 रुपयापर्यंत गेलेला आहे. तर हे आहे ते 2,84,600 रुपये. ओके. तर हे चांदीचे भाव आहेत लाडक्या बहिणींनो. आता तुम्ही चांदी खरेदी करत असाल तर लाडक्या बहिणींसाठी चांदीचे भाव सोन्याचे भाव जाणून घेणं फार गरजेचं असतं. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोन्याचे भाव सांगितले आणि आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांदीचे भाव सांगत आहे. आणि हे 1 किलो चांदीचा भाव आहे 2,84,600 रुपये. 1 किलो चांदीचा. ओके. 1 किलो चांदीचा 2,84,600 रुपये भाव आहे. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. 2,84,600 रुपये संदर्भात जे काही चांदीचे दर आहेत त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हे बघा, जरी हे 2 महिन्याचे हप्ते आले तर डायरेक्ट 3,000 रुपये येतील. परंतु आता याबद्दल सध्या चर्चा आणि ज्या काही बैठकी चालू आहेत त्यामध्ये याबद्दल सूत्रांकडून माहिती मिळत आहे. चान्सेस आहेत 3,000 रुपये मिळू शकतात गुढीपाडव्याच्या पहिलेच. आणि जरी 3,000 रुपये नाही चाले तर 20वा हप्ता कुठे गेला नाही 1,500 रुपये तर 100% तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या बहिणीने KYC दुरुस्ती केलेलं आहे त्यांचे पण चान्सेस आहेत की त्यांना पण हप्ते मिळतील. ज्यांनी केलेली नाही दुरुस्ती त्यांनी करा लवकर. 31 मार्चच्या पहिले दुरुस्ती करून घ्या. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.